मित्र नमस्कार. कलियुग आलं असं आपण नेहमी म्हणतो आणि आपण केलेल्या चुकांवर, आपण केलेल्या अपराधांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतो. हे वर्षानुवर्ष चालत आलेली गोष्ट आहे. ज्या गोष्टी वाईट आहेत, अतिशय म्हणजे क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या आहेत, तर त्याचं समर्थन करताना आपण कलियुग आलं या केवळ एकच कारण देऊन समर्थन करीत असतो. पण मित्र हो, हे कलियुग म्हणजे नेमकं काय? हे कलियुग आणखी किती दिवस चालणार आहे? कलियुगाची किती वर्ष सरली आहेत? याबद्दल आपण आजच्या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत. याचबरोबर या व्हिडिओचं आकर्षण म्हणजे भारतामध्ये अशी एक गुहा आहे ज्या गुहेमध्ये खूप लोक दर्शनाला जातात. त्या गुहेमध्ये गेल्यावर एक महत्त्वाची गोष्ट कळते की कलियुगाचा शेवट कधी होणार आहे. आता त्या गुहेचा आणि कलियुगाचा काय संबंध आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला कधीही स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मित्रहो, तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे हिंदू नववर्षाला आरंभ होतो. सध्या शालिवाहन शके 1942 सुरू आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होतं. अर्थातच चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. भारत हा देश पौराणिक कथा, ऐतिहासिक वास्तू, चैतन्यमय परंपरा, प्राचीन संस्कृती आणि पुरोगामी विचार अशा विविधतेमध्ये एकता असलेला देश आहे. भारतातील हिंदू धर्म आणि संस्कृती याला भारतीय इतिहासामध्ये खूप मोठे महत्त्व आहे. आपल्याकडे सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग अशी 4 युगे मानली गेली आहेत. आपल्याकडे 4 वेद आणि 18 पुराणे सर्वश्रेष्ठ मानली जातात. सध्या सुरू असलेले युग हे कलियुग आहे. आता हे कलियुग नेमकं किती वर्षांचे आहे, त्याची किती वर्षे सरली आहेत, याबाबत विष्णू पुराणात जी माहिती दिली आहे त्यानुसार आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रहो, महाभारतानंतर श्रीकृष्णाने काही काळ द्वारकेत व्यतीत केला. श्रीकृष्णाचा अवतार समाप्त झाल्यानंतर कलियुगाला प्रारंभ झाला असं मानलं जातं. कलियुगाची एकूण वर्षे आहेत 4,32,000. त्यापैकी सरलेली वर्ष आहेत 5,0123. म्हणजे अजूनही 4,26,877 वर्षे कलियुगाची शिल्लक आहेत. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुगात माणसे शेकडो वर्षे जगत असत. मात्र कलियुगात माणसाचे सरासरी आयुर्मान हे 70 ते 80 वर्षांपर्यंत खाली आले. कलियुगाची वर्षे जसजशी सरत जातील तसे माणसाचे आयुष्यमान घटत जाईल असे विष्णू पुराण सांगते. कलियुगाच्या अखेरच्या टप्प्यात तर माणसांचे आयुर्मान सरासरी 20 वर्षांचे असेल असे सांगितले जाते. विष्णू पुराणातील उल्लेखाप्रमाणे कलियुगाच्या उत्तरार्धात धूर्त, लबाड व्यक्ती बुद्धिमान आणि धर्मात्मा मानले जाईल. वेदशास्त्रे यांचे पालन कुणीही करणार नाही. धर्मगुरू आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी लोकांचा वापर करून घेतील. विवाह हा केवळ एक करार आणि तह असेल. एकमेकांबद्दल असलेला समर्पण भाव निघून जाईल. कुटुंब व्यवस्थेसाठी नाही तर केवळ एक करार म्हणून विवाह केले जातील असे काही उल्लेख विष्णू पुराणात आढळतात. कलियुगाच्या उत्तरार्धात ज्या व्यक्तीकडे पैसा, धनदौलत असेल अशी माणसे अपवित्र, बेकार मानली जातील. कलियुगाच्या उत्तरार्धात ज्या व्यक्तीकडे पैसा किंवा धनदौलत नसेल अशी माणसे अपवित्र आणि बेकार मानली जातील. ज्या व्यक्तीकडे पैसा मुबलक प्रमाणात असेल ती व्यक्ती गुणी समजली जाईल. कायदा, न्याय हा केवळ पैशाच्या जोरावर केला जाईल. मानवतेची दरी रुंदावत जाईल. क्षुल्लक कारणासाठी खून पाडले जातील असे काही तर्क विष्णू पुराणात लावण्यात आले. वास्तविक पाहता यातील खूपशा गोष्टी आजच्या काळात सुद्धा घडत असल्याचे आपल्याला दिसून येते. उज्जैनमध्ये एक ज्योतिषाचार्य राहतात. पंडित मनीष शर्मा असे त्यांचं नाव आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये
कलियुगासंदर्भात विविध भविष्यवाणी करण्यात आल्या. या पुराणात कलियुग केव्हा समाप्त होणार आणि पृथ्वीवर काय काय घडणार आहे याविषयी सांगण्यात आलं आहे. आता त्याच्यामधल्या ज्या भविष्यवाणी आहेत त्यातले 7 मुख्य भविष्यवाणी आपण जाणून घेऊया. कलियुग समाप्त होण्यापूर्वी सर्व देवी देवता पृथ्वी सोडून स्वधाम परत जातील, म्हणजे स्वर्गात परत जातील. मनुष्य पूजन, कर्म आणि सर्व धार्मिक कार्य करणं बंद करेल. कलियुगाच्या अंतिम काळात मोठ्या धारेतून खूप वर्ष पाऊस पडत राहील, ज्यामुळे 10 दिशांना पाणीच पाणी जमा होईल. समस्त पृथ्वी जलमय होऊन प्राण्यांचा अंत होईल. त्यानंतर सूर्याची उष्णता तीव्र होईल आणि त्यामध्ये पृथ्वी सुकून जाईल. शेती नापीक होऊन पिकांचा नाश झाल्यामुळे अन्नाचा तुटवडा भासेल. फळे कंदमुळे खाण्याचे प्रमाण वाढेल. आळसाचे प्रमाण वाढेल. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाईल, असं विष्णू पुराणात सांगण्यात आलं आहे. कलियुग हे श्रेष्ठयुग मानले गेले, कारण सतयुगात 10 वर्षे तप केल्यावर पुण्यप्राप्ती होत असे. त्रेतायुग आणि द्वापरयुगात 1 वर्ष तपश्चर्या केल्यावर पुण्य मिळत असे. मात्र कलियुगाच्या उत्तरार्धात म्हणजे अखेरच्या टप्प्यात प्रामाणिकपणे मनापासून 1 दिवस जर देवाचे नामस्मरण केल्यास पुण्य मिळेल, असे महर्षी व्यास यांनी सांगितल्याची मान्यता आहे. ऋग्वेदानुसार कालचक्र हे 4 युगात चालते. ही युग मी मगाशी तुम्हाला सांगितलेलीच आहेत. या कलियुगात विष्णू हे कल्कीचा अवतार धारण करणार आहेत. पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाने भगवद्गीतेत एक वचन दिलं आहे की ज्यावेळी धर्म संकटात सापडेल, धर्म म्हणजे हिंदू धर्म, मुस्लिम धर्म असं नव्हे, तर मानवतेचा धर्म, तर गीतेमध्ये दिलेल्या वचनानुसार श्री विष्णूने असं सांगितलेलं आहे, श्रीकृष्णाने असं सांगितलेलं आहे की ज्यावेळी धर्म संकटात सापडेल त्यावेळी तो धर्म वाचवण्यासाठी मी पुन्हा अवतार घेईन. तर त्यानुसार श्री विष्णू हे कल्कीचा अवतार धारण करणार आहेत. प्रत्येक युगात भगवान विष्णूंनी वेगवेगळे अवतार घेऊन लोकांना ज्ञान आणि प्रतिष्ठेचा धडा शिकवला आहे. धार्मिक पुराणांमध्ये सत्ययुगापासून कलियुगापर्यंत भगवान विष्णूचे एकूण 24 अवतार सांगण्यात आले आहेत. यापैकी 23 अवतार अजून पूर्ण झाले आहेत आणि शेवटचा कल्की अवतार अजून कलियुगात सुरू व्हायचा आहे. आता हा कल्की अवतार कधी होणार, तर 24व्या अवताराबद्दल म्हणजे कल्कीच्या अवताराबद्दल विष्णू पुराणात उल्लेख करण्यात आला आहे. तो असा आहे की भगवान विष्णूचा हा अवतार कलियुग आणि सत्ययुगाच्या संगमात असेल, म्हणजे जेव्हा कलियुग संपणार आहे आणि सतयुग सुरू होणार आहे त्यावेळी हा अवतार होईल. पुराणानुसार भगवान विष्णूचा हा अवतार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीला होईल. त्यामुळे दरवर्षी या तिथीला कल्की जयंती साजरी केली जाते. भगवान विष्णू कल्कीच्या जन्माच्या वेळी गुरु, सूर्य आणि चंद्र पुष्य नक्षत्रात एकत्र असतील आणि भगवानांच्या जन्माबरोबरच सत्ययुग सुरू होईल. भगवान श्रीकृष्ण वैकुंठाला परत गेल्यानंतर हे कलियुग सुरू झालं होतं. आता हे कल्कीचं रूप असेल कसं ते पाहू. श्रीमद भागवतानुसार भगवान विष्णूचा कल्की अवतार 64 कलांनी पूर्ण होईल. कल्की पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन पाप्यांचा नाश करून पृथ्वीवर पुन्हा मानवता धर्माची स्थापना करतील. कलियुगाच्या समाप्तीनंतर पृथ्वीचा अंत होणार असं म्हटलं जातं. आता आपण मगाशी जे मी उल्लेख केला की कलियुग आणि एका गुहा याचा खूप संबंध अलीकडच्या काळात लावला जातो, तर तो काय संबंध आहे ते आपण पाहणार आहोत. हे कलियुग कधी संपणार याबाबत भुवनेश्वरी गुहेत काही रहस्य दडलेले आहेत. भुवनेश्वरी हे एकमेव स्थान आहे जिथे 4ही धाम एकत्र बसलेले आहेत. या पवित्र गुहेचे ऐतिहासिक महत्त्वही अधोरेखित करण्यासारखे आहे. हिंदू धर्मातील 33 कोटी देवता येथे एकत्र वास करत असल्याचे सांगितले जाते. उत्तराखंडमधील कुमाऊं मंडळात असलेल्या अल्मोडा शहरापासून 160 किलोमीटर अंतरावर अनेक पर्वतरांगा आहेत. यामधील गंगोली हाट पर्वतरांगामधील एका पर्वतावर पाताल भुवनेश्वर नामक गुंफा आहे. या गुहेच्या 4ही बाजूला देवदाराचे घनदाट जंगल आहे. या परिसरात अनेक गुहा असल्याचे आढळून येते. यापैकी एका गुहेत भगवान महारुद्र महादेवाचे मंदिर आहे. पाताल भुवनेश्वर येथील मान्यतेनुसार आदी गुरु शंकराचार्य प्रथम या स्थानी आले होते.
त्रेतायुगातील राजा ऋतुपर्ण याने प्रथम ही गुहा पाहिली होती. तो त्या ठिकाणी गेल्याचे दाखलेसुद्धा पुराणात आढळतात. द्वापार युगात भगवान शंकर आणि पांडवांनी येथे चौपाड नामक खेळ खेळल्याची मान्यता आहे. तर कलियुगात जगद्गुरू शंकराचार्यांना इसवी सन पूर्व 722च्या दरम्यान या गुहेबद्दल साक्षात्कार झाला. येथे येऊन त्यांनी तांब्याचे शिवलिंग स्थापन केले असे सांगितले जाते. आजच्या घडीला पाताल भुवनेश्वर हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाले आहे. हिंदू धर्मात श्री गणेशाला प्रथमेश मानले जाते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना प्रथम गणपतीचं पूजन केलं जातं. गणेश जन्माच्या अनेक कथा आपण ऐकतो. तर भगवान शंकराने क्रोधित होऊन गणपतीचे मस्तक धडापासून वेगळे केले होते. यानंतर माता पार्वतीच्या आग्रहावरून शंकराने गणपतीला हत्तीचे मस्तक लावले अशी कथा एक सांगितली जाते, जी आपण सर्वांनी ऐकलेली आहे. धडापासून वेगळे केलेले गणपतीचे मूळ मस्तक शिवशंकरांनी या पाताल भुवनेश्वर गुहेत ठेवलं होतं अशी कथा रूढ आहे. पाताल भुवनेश्वर या गुहेत चारही युगांचे म्हणजे कृत, द्वापार, त्रेता आणि कलियुगाचे प्रतीक म्हणून 4 दगड आहेत. यातील कलियुगाचा प्रतीक असणारा दगड हळूहळू वर सरकत आहे. हा दगड ज्यावेळी भिंतीला स्पर्श करेल तेव्हा कलियुगाचा अस्त होईल असं मानलं जातं. केवळ भारतातील नाही तर देश-विदेशातील अनेक पर्यटक या गुहेला भेट देण्यासाठी येत असतात. काही भाविक श्रद्धा म्हणून येथील मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मित्रहो, कलियुगाच्या शेवटी नेमकं काय काय घडणार आहे हे मी तुम्हाला सांगितलं. यातल्या खूपशा गोष्टी आत्तापासून घडायला लागल्या आहेत हे तुम्ही जाणताच, कारण त्या प्रत्येकाच्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी आहेत. एका नाट्यपदामध्ये एक असं वाक्य आहे, उधो गती जीवन गतीही न्यारी, दैव किती अविचारी, उधो जीवन गतीही न्यारी. त्याच्यात एक वाक्य आहे, मूर्ख भोगी तो राजवैभवा, मूर्ख भोगी तो राजवैभवा आणि पंडित फिरतो भिकारी. मित्र हो, आज बघितला तर सगळीकडे अवस्था ही अशी झालेली आहे. पंडित म्हणजे अमुक एका जातीचा असं नव्हे. पंडित म्हणजे सगळ्या विद्येमध्ये निपुण असलेला माणूस, एखाद्या क्षेत्रात निपुण असलेला माणूस भिकाऱ्यासारखा फिरतोय आणि ज्याला काहीच येत नाही तो वशिल्यावर त्या जागी बसतोय, श्रेष्ठ स्थानी बसतोय. अशी कंडिशन तुम्हाला सगळीकडे आढळून येईल. मित्र हो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ खाली कॉमेंट्स करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका, कारण आपण नवनवीन विषयांवर वेगवेगळे व्हिडिओ जे कुठेही तुम्हाला आढळत नाहीत असे व्हिडिओ आपण बनवत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.